बारामतीच्या राष्ट्रवादी भवनावर एससी समाजाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। एससी जागेसाठी तिकीट आरक्षित असताना भाजपच्या उमेदवाराला तिकीट दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यात भाजपनंतर काँग्रेस पक्षात राडा। निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचा आरोप करत खासदार कल्याण काळेंच्या जनसंपर्क कार्यालयात गोंधळ। परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपात जोरदार नाराजी नाट्य। ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानं नाराज भाजप पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षांकडून भरला उमेदवारी अर्ज। कर्जतमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार। दोन्ही पक्षांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकत्र शक्ती प्रदर्शन। अकोल्यात बहुमताच्या आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेला युतीची ऑफर। एबीपी माझानं दाखवलेल्या भाजप आणि ठाकरे सेनेच्या बैठकीत बातमीवर शिक्कामोर्तब। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। वांद्रेकडून अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। कल्याण ते शिल्ड रोडवर सोनारपाडा परिसरात सीएनजी कारनं अचानक घेतला पेट। कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। गोंदियात 70,000 वाहनांना अजूनही HSRP प्लेट नाही। 31 डिसेंबर नंतर प्लेट बसवण्यासाठीची शेवटची मुदत होती, त्यामुळे आरटीओ आता विशेष तपासणी मोहीम राबवणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। राज्यभरात सोन्या चांदीचे भाव पुन्हा एकदा गडगडले। सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 14,000 रुपयांची वाढ। बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या भक्तनिवासाचं काम रखडलं। महाशिवरात्रीच्या निमित्तानं भक्त मंदिरात मोठ्या संख्येने येत असतात, यंदा भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता। भाईंदरच्या बीपी रोड परिसरात फेरीवाल्याकडे एका व्यक्तीची दारू पिण्यासाठी पैशांची मागणी। नकार दिल्याच्या रागातून संबंधित व्यक्तीच्या आईकडून फेरीवाल्याला मारहाण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।